सो वेलकम स्टुडंट्स. तर आता आपण लेक्चर 7th बघूया. ओके. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके. लास्ट लेक्चरला आपण लंडन फोर्सेस बघितलं होतं. ओके. विच इज द फर्स्ट टाईप ऑफ सेकंडरी बॉन्ड. तो काय असणार आहे? सेकंडरी बॉन्डचा फर्स्ट टाईप असणार आहे. ओके. सो सेकंड टाईप आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. चालेल. तर लंडन फोर्सेसमध्ये आपण काही गोष्टी बघितल्या होत्या. ओके. सो लंडन फोर्सेसमध्ये आपण बघितलं होतं की ते काय असतात? टेम्पररी असतात. बरोबर. ओके. टेम्पररी असतात, विकेस्ट बॉन्ड असतात आणि थोड्या टायमिंगसाठीच असतात, फॉर्म होतात आणि सगळ्याच्या सगळ्या मॉलिक्युल्समध्ये सगळ्या मॉलिक्युल्स, सगळ्या ॲटम्स, सगळ्या आयन्समध्ये असतात. ओके. तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन तसे नाही आहेत. ओके. जरासे डिफरंट असणार आहेत. ओके. सो डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सो डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय? इट इज इंटरॅक्शन बिटवीन टू डायपोल्स. ओके. किंवा इंटरॅक्शन म्हणजेच अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो इन शॉर्ट आपण म्हणू शकतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन बिटवीन टू डायपोल मॉलिक्युल्स. ओके. टू डायपोल मॉलिक्युल्स. सो दोन डायपोल मॉलिक्युल्स असणार आहेत आणि त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे त्याला काय म्हटलं जातं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. ओके. सो डायपोल म्हणजे काय? लास्ट लेक्चरला बघितलं होतं. डायपोल म्हणजे काय? डाय म्हणजे दोन. ओके. सो दोन पोल्स. ओके. सो एक पोल काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे, दुसरं काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. राईट. ओके. आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? जसं लंडन फोर्सेस टेम्पररी होते, हे काय असणार आहे? परमनंट असणार आहे. हे फोर्सेस काय असणार आहेत? परमनंट असणार आहेत. ओके. आणि हे सगळ्या ॲटम्स किंवा मॉलिक्युल्समध्ये दिसून येत नाही. हे फक्त कुठे दिसणार आहेत? सगळ्याच्या सगळ्या पोलार मॉलिक्युल्समध्ये दिसणार आहेत. ओके. इट इज फाउंड किंवा डायरेक्टली लिहूया, इट इज फाउंड इन ऑल पोलार मॉलिक्युल. सगळ्या पोलार मॉलिक्युल्समध्ये आपल्याला काय दिसणार आहेत? डायपोल डायपोल इंटरॅक्शन दिसणार आहेत. आता पोलार मॉलिक्युल्स म्हणजे काय? असे मॉलिक्युल्स ज्याच्यावरती दोन पोल असणार आहेत, पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल. त्याला काय म्हटलं जातं? पोलार मॉलिक्युल्स असं म्हटलं जातं. ओके. सो त्याचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघून आपण प्रॉपरली ते समजून घेऊया. सो त्याचं एक्झाम्पल आहे HCl. ओके. HCl मॉलिक्युल. सो बघा, हायड्रोजन आणि क्लोरीन दोन्ही नॉन मेटल्स आहेत. दोघांच्यामध्ये काय असणार आहे? कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. ओके. चल, असं आपलं मॉलिक्युल आहे. ओके. आता हायड्रोजन आणि क्लोरीनच्या मध्ये कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? ओके. सो पिरियोडिक टेबलमध्ये पण बघितलं तर क्लोरीन जो आहे तो ग्रुप 17चा एलिमेंट आहे, वाईल ग्रुप 1चा एलिमेंट काय? हायड्रोजन आहे. ओके. आणि आपण ऑलरेडी फाउंडेशन कोर्समध्ये बघितलं होतं, पिरियोडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट काय होते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. बरोबर. सो ग्रुप 17च्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. आणि ग्रुप 1ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे? कमी असणार. ओके. सो ह्याचा अर्थ ग्रुप 1चा जो एलिमेंट आहे इट इज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, वाईल ग्रुप 17चा एलिमेंट आहे तो काय असतो? इलेक्ट्रो निगेटिव्ह असतो. राईट. सो हायड्रोजनच्या कंपॅरिझनमध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय? खूप जास्त आहे. तो स्ट्रॉंग आहे, तो खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची एक प्रॉपर्टी असते, ते काय करू शकतात? इलेक्ट्रॉन्स पुल करू शकतात. काय करू शकतात? इलेक्ट्रॉन्स आपल्या जवळ काय करू शकतात? खेचू शकतात, पुल करू शकतात. आता आपल्याला माहिती आहे की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर ना? दोन इलेक्ट्रॉन्स असतात जे इक्वली शेअर्ड असतात. पण क्लोरीन काय? जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तो काय करणार आहे? हे दोन्ही इलेक्ट्रॉन्सला आपल्या साईडला पुल करणार आहे. ओके. थोडं थोडं काय करणार आहे? आपल्या साईडला तो पुल करणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर होते? राईट. सो बघा, हायड्रोजनने दोन्ही इलेक्ट्रॉन्सला आपल्या साईडला पुल केले, मग काय होणार आहे? त्याच्यानंतर दोन्ही इलेक्ट्रॉन जास्त कोणाच्या साईडला येणार आहेत? क्लोरीनच्या साईडला येणार आहेत. ओके. आता इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे ओव्हरऑल क्लोरीनच्या जवळ कोणता चार्ज वाढलेला आहे? तर निगेटिव्ह चार्ज वाढलेला आहे. सो आपण त्याला असं दाखवू शकतो, पार्शल निगेटिव्ह चार्ज. सो क्लोरीनवरती काय येणार आहे? पार्शल निगेटिव्ह चार्ज येणार आहे. निगेटिव्ह चार्ज वाढलेला असणार. आता हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन्स लांब गेलेले आहेत. बरोबर, दूर गेलेले आहेत. सो आता हायड्रोजनवरती कोणता चार्ज येणार आहे? निगेटिव्ह चार्ज लांब गेला आहे, तर त्याच्यावरती कोणता चार्ज येणार आहे? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. एवढं क्लिअर होतंय का?
राईट. सो अशा वेने दोन पोल्स फॉर्म होणार आहेत, पार्शल निगेटिव्ह आणि पार्शल पॉझिटिव्ह. ओके. आणि दोन पोल ह्या मॉलिक्यूलमध्ये फॉर्म झालेत म्हणून या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, डायपोल असं म्हणतो. काय म्हणतो, डायपोल. डायपोल म्हणजे काय, दोन पोल्स फॉर्म होणे. ओके. सिमिलरली त्याच्या बाजूला समजा काय असेल, एक HCl मॉलिक्यूल असेल. ओके. सेम HCl मॉलिक्यूल आहे. आता HCl आहे ह्याचा अर्थ ह्यामध्ये पण सेमच कंडिशन होणार आहे. इलेक्ट्रॉन्स असणार आहेत या बॉन्डमध्ये, दोन इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोण पुल करणार आहे, क्लोरीन पुल करणार आहे. त्यामुळे क्लोरीनवरती कोणता चार्ज येणार आहे, पार्शल निगेटिव्ह चार्ज येणार आहे. वाईल हायड्रोजनकडून लांब गेले इलेक्ट्रॉन म्हणून त्याच्यावरती काय येणार आहे, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. असे आपले दोन मॉलिक्युल्स आहेत. सो ह्यामध्ये पण काय झालंय, डायपोल फॉर्म झालेलं आहे. ओके. अशा वेळेने सगळ्या HCl मॉलिक्युल्समध्ये काय फॉर्म होणार आहे, डायपोल फॉर्म होणार आहे. आता बघा, इकडे पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे आणि इकडे पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर ह्या दोन मॉलिक्युल्समध्ये ह्या पॉईंटला काय होणार आहे, निगेटिव्ह आणि पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन असणार की रिपल्शन असणार. येस, काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. सो कन्सेप्ट जरा लक्षात ठेवा, मॅग्नेटचं कन्सेप्ट लक्षात ठेवा. दोन ऑपोजिट पोल्स जवळ आले ते काय होतं, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. सो समजा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जवळ आले तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. ओके. सिमिलरली समजा पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल एकत्र आले तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. ओके. पॉझिटिव्ह पोल एकत्र आले तर त्यांच्यामध्ये काय असणार, रिपल्शन असणार आहे. निगेटिव्ह पोल एकत्र आले त्यांच्यामध्ये काय असणार, रिपल्शन असणार आहे. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आले तर काय असणार आहे, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असणार आहे. सो इकडे पार्शल निगेटिव्ह आणि पार्शल पॉझिटिव्ह पोल एकत्र आलेले आहेत, जवळ आलेले आहेत. सो यांच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. आणि ह्याच अट्रॅक्शन, कोणामध्ये अट्रॅक्शन आहे बघा, हा एक डायपोल होता, हा पण एक डायपोल होता. ह्या दोन डायपोलच्या मध्ये अट्रॅक्शन आहे म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, किंवा त्याला अट्रॅक्शन पण म्हणू शकतो. डायपोल डायपोल अट्रॅक्शन किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. ओके. चालेल. सो दिस इज नोन एज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. सो डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे लंडन फोर्सेसपेक्षा जास्त काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. त्याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके. अजून एक एक्झाम्पल, O2 मॉलिक्यूल आहे समजा आपल्याकडे आणि NO मॉलिक्यूल आहे, नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन ओके ऑक्सिजन मॉलिक्यूल. O2 मॉलिक्यूल आणि नायट्रोजन मोनॉक्साईड मॉलिक्यूल. राईट. ओके. आता ह्याच्यातला ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे त्यामध्ये काय असणार, स्ट्रक्चर त्याचं असं असेल, ऑक्सिजन ऑक्सिजन, वाईल नायट्रोजन ऑक्सिजनचं असं असणार आहे. ओके. सो नायट्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनपेक्षा, सो त्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शल निगेटिव्ह चार्ज. ओके. चालेल. वाईल ऑक्सिजन इज अ नॉन पोलार, हा काय असतो, नॉन पोलार असतो, त्यामुळे त्याच्यावरती चार्ज नसणार आहे. दोन्ही ऑक्सिजन सेम लेवलचे आहेत, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणून तो काय असणार आहे, नॉन पोलार असणार आहे. ओके. नॉन पोलार ह्याचा अर्थ काय, त्यामध्ये फक्त कोणता सेकंडरी बॉन्ड असणार आहे, फक्त लंडन फोर्सेस असणार आहे. फक्त काय असणार आहे त्याच्यात, लंडन फोर्सेस असणार आहेत. आता NO काय, पोलार आहे, तो काय, पोलार आहे. ह्याचा अर्थ त्यामध्ये काय काय असणार आहेत, लंडन असणार आहेत. लंडन फोर्सेस सगळ्यामध्ये असतात. सो लंडन फोर्सेस असणारच आहेत. अलॉंग विथ दॅट अजून काय असणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन पण असणार आहे. डायपोल डायपोल इंटरॅक्शन पण असतात. म्हणूनच NO काय असणार आहे, जास्त स्ट्रॉंग असणार आहे. NO काय असणार आहे, जास्त स्ट्रॉंग असणार आहे. आणि O2 काय असणार आहे, कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे, वीक असणार आहे. आणि हे आपल्याला कसं समजणार आहे, दोघांच्या बॉइलिंग पॉईंटवरून. ओके. सो O2चा बॉइलिंग पॉईंट असणार आहे -183 डिग्री सेल्सिअस, वाईल NOचा बॉइलिंग पॉईंट असणार आहे -151 डिग्री सेल्सिअस. ओके. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे का. सो जर नॉन पोलार असेल तर आणि पोलार असेल तर पोलारमध्ये दोन्ही फोर्सेस असतात, लंडन फोर्सेस एज वेल एज डायपोल डायपोल इंटरॅक्शन, म्हणून तो काय असतो, जास्त स्ट्रॉंग असतो, म्हणून त्याचं बॉइलिंग पॉईंट पण कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. चालेल. आता कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात डायपोल डायपोल इंटरॅक्शनला. सो फॅक्टर्स अफेक्टिंग डायपोल डायपोल इंटरॅक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. फर्स्ट इज डिस्टन्स. ओके. फर्स्ट इज काय, डिस्टन्स. जेवढे मॉलिक्युल्स एकामेकांच्या जवळ असतील तेवढे ते काय असणार आहेत, तेवढं ते जास्त स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करणार आहे. दोन मॉलिक्युल्समधले डिस्टन्स आपण बघतोय. सो समजा हे एक मॉलिक्यूल आहे आणि दुसरा मॉलिक्यूल आहे. सो यांचा डिस्टन्स कमी आहे समजा, त्याचा अर्थ काय असणार आहे, ते त्यांच्यामध्ये
डायपोल डायपोल इंटरॅक्शन जास्त असणार आहे, तिकडे स्ट्रॉंग असणार आहे. वेल समजा असा एक मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली जरासा लांब काय दुसरा मॉलिक्यूल आहे, तर ह्यांच्यामध्ये काय असणार आहे, कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे, वीक असणार आहे. ओके, सो ह्याचा अर्थ काय बघा, लिक्विड आपण बघितलं आणि गॅसेस बघितलं, कोणामध्ये मॉलिक्यूल्स जवळ असतात. सो लिक्विडमध्ये मॉलिक्यूल्स काय असतात, कम्पॅरेटिव्हली जवळ असणार आहेत, क्लोज असणार आहेत, डिस्टन्स त्याचं कमी असणार आहे, त्यामुळे लिक्विड्स काय असतात, कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग असतात. वाल गॅसेसमध्ये मॉलिक्यूल्स काय असतात, एकमेकांपासून लांब असतात, म्हणून ओके ते काय असणार आहेत, वीक असणार आहे. त्यांच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय असणार आहे, कमी असणार आहे, वीक असणार आहे. ओके, अँड सेकंड इज मॅग्निट्यूड ऑफ डायपोल. सेकंड इज मॅग्निट्यूड ऑफ डायपोल. सो फॉर एक्झाम्पल आपण जर असं घेतलं, HCl आहे, राईट, आपल्याकडे काय HCl आहे आणि HBr आपण घेऊया. ओके, किंवा HI घेऊया. ओके, सो HCl HBr, राईट. कम्पॅरेटिव्हली Cl जो आहे क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, while iodine less electronegative आहे एज कम्पेअर टू क्लोरीन. क्लोरीनपेक्षा काय तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे. ओके, सो जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे, राईट. सो जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याच्यामध्ये काय असणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय असणार आहे, जास्त असणार आहे, म्हणजेच तो काय असणार आहे, जास्त स्ट्रॉंग असणार आहे. वाईल जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो काय असणार आहे, कम्पॅरेटिव्हली वीक असणार आहे. ओके, चालेल. सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. ओके, तर ह्या पॉईंटमध्ये आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय ते बघितलं. ओके, त्यामुळे कसा फॉर्म होतो ते बघितलं. ओके, पोलार नॉन पोलार त्या गोष्टी बघितल्या, राईट. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. ओके, डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय ते. ओके, सो डायपोल डायपोल इंटरॅक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, ते कोणामध्ये फॉर्म होतं, पोलार कंपाऊंड्समध्येच फॉर्म होतं. ओके, तो वीक असतो पण लंडन फोर्सपेक्षा काय असणार आहे, जास्त स्ट्रॉंग असणार आहे. आणि डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय असणार आहे, परमनंट असणार आहे. ओके, आणि तो डायपोल डायपोल इंटरॅक्शन असल्यामुळे त्या कंपाऊंडचं बॉइलिंग पॉईंट काय होतं, इन्क्रीज होतं. कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर डिस्टन्स हा एक फॅक्टर आहे. जेवढे मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ असतील तेवढं त्याच्यात डायपोल डायपोल इंटरॅक्शन जास्त असणार आहे. पण जेवढे मॉलिक्युल्स एकमेकांपेक्षा लांब असतील तेवढं काय असणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल लिक्विडमध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन जास्त असतं, वाईल गॅसेसमध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन कमी असतं. त्याच्यानंतर मॅग्निट्यूड, जेवढं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल डिफरन्स तेवढंच काय असणार आहे, जास्त डायपोल डायपोल इंटरॅक्शन असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. काही डाऊट्स असतील तर विचारायचं आहे. ओके, चालेल. सो आपण इकडे स्टॉप करूया. थँक्यू.